चला आपण रेसिपीला स्टार्ट करण्यापूर्वी घरगुती रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण भरलेली कारली करणार आहोत। तर त्यासाठी आहे ना आपण ही कारल्याचं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे आता मागचं पुढचं देठ काढून घेऊ आपण आणि याच्यामध्ये एक बाजूला चिरून त्याच्यामध्ये मीठ वगैरे भरून आणि बॉईल करायचे आहेत आपल्याला। आता मी बघा मागचं पुढचं देठ काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ना असं मीठ भरून घ्यायचं, असं प्रत्येक फोडीमध्ये मीठ भरून घ्यायचं आणि ते ना हे बघा उकळत ठेवायच्या। म्हणजे ना तुम्हाला सांगू का, कडूपणा निघून जातो पूर्ण। अशा पद्धतीने ना मीठ भरून घ्यायचं, असे सर्व भरून घ्यायच्या मिठाने। मी आहे ना आता हे अर्धा किलो कारलं घेतलेलं आहे, तर त्याच्यात आपलं मीठ भरून झालेलं आहे। आता आपण हे ना हे उकडून घेऊया। बघा आपण ना आता हे उकडून घ्यायचे। तर मी याच्यात पाणी टाकते बरं का। हे उकडून झाले की एकदम साध्या पद्धतीने आपल्याला फक्त शेंगदाण्याचा कुट्टा, लाल तिखट आणि हळद टाकून फक्त फ्राय करायचे। तुम्ही म्हणशाल ना तर थोडंसुद्धा कडू लागत नाही, इतके छान कारले होतात भरून। आता हे ना आपण कारले उकडून घेतलेले आहेत, तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाण्याचा कुट्ट घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतले, थोडीशी हळद आणि आपण मीठ भरून केलेलं ना, मग मीठ थोडंसं कमीच वापरायचं। तर हे बघा आपण असं आहे ना ह्याच्यामध्ये मिक्स करायचं। मग त्यामध्ये आपली कढई तापलीच आहे, आपण त्याच्यामध्ये 2 उकळी तेल टाकायचं। तेल जास्त प्रमाणात टाकायचं म्हणजे, आणि थोडंसं ह्याच्यात पण टाकायचं तेल मसाल्यात भरताना। आपल्या आता तेल तापलेलं आहे, आपण 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये कारले असं भरून घ्यायचं आणि त्यात असं फोडायचं मसाला भरून। इतके छान कारले होतं ना, तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करा। कडू अजिबात लागत नाही, इतके मस्त होतात। सगळे कारले आपण असेच भरून घ्यायचे, असेच सोडायचे तेलामध्ये आणि फक्त आलटी पलटी करून घ्यायचे। बघा फक्त असे परतवून घ्यायचे, अजिबात कडू लागत नाही। तुम्हाला जर बघा माझी रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा। हे असे कारले इतके सुंदर लागतात की बस, कधी कडू तर बिलकुल लागत नाही। आता हे बारीक गॅसवरती असे फ्राय होऊ द्यायचे मस्त कडक। बघा किती छान कारले आपले झालेले आहे। मी आता स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, ती थोडी टाकूया आपण। आता आपण कारले काढून घेऊया, असे छान परतवून द्यायचे परत। बघ तुम्ही बघू शकता आपले कारले खूप छान पद्धतीने झालेले आहेत। हे बघा तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण ट्राय करा अशीच भाजी एकदा पुन्हा एकदा। आणि आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।